ताज फूड बघू शकता आपण। आज ताज फूड एक अहम नाम बनलेलं आहे आपल्या खेड सिटीतला। मला वाटते नवीन काही इंट्रोडक्शन द्या नको, चला आपण बात करूया ताज फूडचं तौसीफ भाई जशनाईकशी। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। तौसीफ भाई माशाअल्लाह, सगळ्यात पहिली बात तर तुम्हाला दिली मुबारकबाद की तुम्ही आपल्या ताज फूडचं सुरुवात केल्यापासून आज डेटपर्यंत तकरीबन 7 वर्षाचो कामयाब सफर केला। ह्या वक्तार आपली जितकी पण कस्टमर्स आहात, तुमची चाहती आहात, तुम्ही काय बोलाल त्यांच्यासाठी? कस्टमरसाठी सगळ्यात पहिले मी सगळ्यांचा थँक्स शुक्रिया अदा करेन की कस्टमरने आम्हाला अल्हम्दुलिल्लाह 18-19 पासून आम्हाला बेस्ट सपोर्ट केलेला अल्हम्दुलिल्लाह। आम्ही लोक माशाल्लाह क्वालिटीच्या सोबत क्वांटिटी आणि बेस्ट फूड सर्व करायची पुरी कोशिश करता आणि दिनात अल्हम्दुलिल्लाह आम्ही कामयाब पण होता। नाही सांगाय अल्हम्दुलिल्लाह मी पहिले सौदीला होतो मदीनाला, तिकडे हे सगळं आयटम्स होतं ते मी तिकडची सगळं ट्रेनिंग घेऊन येलो होतो। जसं की तिकडचं ब्रोस्टेड आहे, अल्फाम चिकन आहे, त्यांच्या बाद आपल्याला शोवर्मा तिकडच्या सारखा अरबिक स्टाईलला आपण सर्व करता, त्यांच्या बाद अजून पिझ्झा आहे सोबत, काही अलग अलग व्हरायटीतलं व्हेज बर्गर या चिकन बर्गर्स आहेत, ती आहे चिकन नॅगेट्स असतात, स्ट्रिप्स आहेत चिकनला, फ्राईज वगैरे मोठे अल्हम्दुलिल्लाह काही रॅप्स आहेत आमचे अलग अलग चिनातलं, काही व्हेजला पण आहात काही नॉनव्हेजला पण आहात, ते सगळं अल्हम्दुलिल्लाह आम्ही दिलशी मोठ बेस बनवायची कोशिश करता आणि अल्लाह पण दिनातून कामयाबी द्यायला म्हणता अल्हम्दुलिल्लाह। आणि सक्सेसफुली आता 7 वर्ष आम्हाला कंप्लीट होतील इन्शाअल्लाह आणि आम्ही या नोव्हेंबर-डिसेंबरला 8व्या वर्षात पण जाऊ इन्शाअल्लाह उम्मीद आहे। अजून काय बोलू कस्टमर्सला की मोठ मोठ शुक्रिया, असंच आमच्यासाठी कंटिन्यू कॉपरेट आणि ही करत राहा। नाही माशाल्लाह, बघा बाहेरशी पण काही माझे फ्रेंड्स लोक येतात जे की नामचीन फ्रेंड्स लोक आहात, जसे की खाली चोगले आहे आणि बाकी दुसरे इतर, आम्ही त्यांना आपल्या हातात आणलं होतं आणि मला सांगायला खुशी होते की जेव्हा काही माझं तर गेस्ट येतात बाहेरशी तर मला पहिले हे सवाल करतात की ताज फूड खात आहे, आणि हे ऐकून आम्हाला खुशी पण होतं। बाकी तुमचं जे टेस्ट आहात आणि जे आयटम आहात त्याच्यावर नो डाऊट जो एकदा खाल तो सारखं येईल ही आपल्याला गॅरंटी आहे। पण तुमचं ऐसो खचो एक खास आयटम जो की लोकांना पसंत येलेलो आहे। खास आयटम्स म्हणजे बघा आता पिझ्झा बर्गर वगैरे हात नाही, ही सगळ्यांच्या इकडं कॉमन झालेलं आहे। आता आमच्यात ब्रोस्टेड जी फ्राईड चिकन थोडक्यात आपण KFC बोलू शकतो तिथला, तैसा KFCच्या सिमिलर तैसा ती आपल्याशी एक मशिनरी आम्ही फॉरेनशी आणलेली आहे, ती सामनं आहे तिनातलं आम्ही अल्हम्दुलिल्लाह। ही बघा ही जी मोठी मशीन आहे ही जी मशीन आहे तिनातलं आम्ही लोक ती बनवता। त्याच्यानंतर आमची ग्रिल चिकन असतं जी फॉरेनला अल्फाम बोलतात, अल्फाम सौदीला अलबाईटचा, तिच्या बाद दुबईला चारकोल बोलतात, अलग अलग नावाला जी आम्ही ती सर्व करतो। ही आमचा म्हणजे ही कुणाच्या सुद्धा नाही खेळला आहे तिला। बाकी जर काही आयटम्स आहेत आमची शोवर्मा आहे, पिझ्झा आहे, या काय आहे, पण त्याचं शोवर्मा या पिझ्झा या काय आहे त्याचं पिझ्झाचं बेस पण इव्हन सगळं आम्ही आता प्रोडक्शन करतात। आम्ही भाजी ते बेकरीत आणण्याचा आणि तिला काही वरती टॉपिंग्स पॅकेज आणि सर्व केलेलं असं नाही। आम्ही लोक फक्त इव्हिनिंगला स्टार्ट करतात शॉप आमचा, जी 4:30ला स्टार्ट होतं 10:30ला बंद करतात। तुमचं मिनिंग काय आहे की आम्ही सुबहला जी येतो ना 10 वाजता तिनातलं आमचं प्रोडक्शन चालू असतं दुपारपर्यंत 1:30-2 वाजता आम्ही सगळं प्रोडक्शन करतो। जी पण काय मॅरिनेशन असतात, चिकनला क्लिनिंग असतं सगळं आम्हाला ही 3-3.5 तास 3लाच जातात। आम्ही बंद करता, घरात जाऊन लंच करून येतो, परत जी स्टार्ट करत 3:30-4ला
ती रातची असतं. म्हणजे आम्ही पूर्ण टाईम आहे ना, आम्ही अर्धो दिस फक्त मॅरिनेशनला आणि क्लिनिंगला देतो अल्हम्दुलिल्लाह. असं सगळं आमचं हे करतो. आणि आता तिनातनं जी बेस्ट जे आयटम सांगल्यावर ते तिनातून आम्ही तुला रोस्टेड आम्हाला तुला बेस्ट सर्व करून देऊ शकता. अल्फाम चिकन आहे, चिकडी ती पण आहे. त्याच्यासोबत हे अनेक दुसरं आयटमचं मी सांगलं अगोदर तर पण ते सगळं पसंत आहे तुला. आणि सगळं फ्रेश चीज असतात. मॅक्सिमम 90-95% फ्रेश चीज आहात. थोडेसे काही फ्रोझन आहात जे नक्की फ्राईज वगैरे वगैरे असं तर ही फ्रोझन ऐसे. आणि तौसिफ भाईच्या बाबत एक खास बात जी के मना सांगणं मी जरुरी समजत आहे की होम डिलिव्हरी देतात. आणि जर कोण माणूस अवेलेबल नाही तर तौसिफ भाई खुद माशाल्लाह ती पार्सल घेऊन आपल्या घरात जातात. त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट आहे. आणि एक कामयाब माणसाची हीच निशाणी आहे. आमची दिली दुआ आहे. मी माझ्या इकडची, माझ्या चॅनलच्या इकडची, माझ्या व्ह्युअर्सच्या इकडची आणि जितकं पण तुमचं कस्टमर आहात त्यांच्या इकडची तुम्हाला मुबारकबाद देता है. आणि दिली दुआ है कि अल्लाह तुमला हर नजरे बसशी बचो, हर शुरूशी आपल्या समानला ठेवो आणि अशीच तुम्ही कामयाबीचं झेंडा डे बाय डे बुलंद करत राहा. आमच्या चॅनलशी बोलल्याबद्दल शुक्रिया.